काँग्रेस नेते शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात युवा काँग्रेसच्या माध्यमातून अनेक युवकांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश। काँग्रेस नेते शेखर शेंडे यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन अनेक युवकांनी युवा काँग्रेसच्या माध्यमातून शेखर शेंडे यांच्या नेतृत्वात आज काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय। यावेळी शेखर शेंडे यांनी दिनांक 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी युवकांच्या गळ्यात काँग्रेसचा दुपट्टा टाकून युवकांचं स्वागत केलं। यावेळी सुरेश ठाकरे, काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश मुंजेवार, प्रशांत वासनिक, विक्रम खडसे व इतर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष शशांक शर्मा उपस्थित होते। देशामध्ये अनेक बेरोजगार युवक आहेत। त्यांना गेल्या 10 वर्षापासून कोणताही रोजगार किंवा कोणताही उद्योग याच्यासाठी कोणताच मदत शासनाकडून होत नाहीये। शेतकरी चिंताग्रस्त आहे, रोजगार नाही आहे बेरोजगारांना। अनेक अभियंते ह्या देशामध्ये त्यांना कामं भेटत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ताच आम्ही काही कार्यक्रम केले। बांधकाम विभाग असो, जिल्हा परिषदच्या विभागात असो, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आम्ही कामं मिळवून दिले। जवळपास 2.25 कोटी रुपयाचे कामं काही सुशिक्षित बेरोजगारांसाठी मी उपलब्ध करून दिले, जे मागील 1.5 वर्षापासून कोणत्याही सुशिक्षित बेरोजगाराला एकही काम ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या वर्धा विधानसभेच्या क्षेत्रामध्ये भेटत नव्हतं आणि ते मिळवून दिलं। अशा याच्यामध्ये सर्व बेरोजगार युवक आज माझ्याकडे आले। त्यांनी सांगितलं की भाऊ, आम्हाला काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे। राहुलजीच्या नेतृत्वात, नानाभाऊ पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करायचं आहे। तर त्यासाठी आम्हाला पक्षामध्ये रीतसर प्रवेश द्यावा आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी आम्ही लढा देऊ। आम्ही आपल्या पक्षाच्या पाठीशी उभे राहू, असं त्या युवकांनी यावेळी मला प्रतिज्ञा घेतली आणि त्यावेळी मी त्यांचं सर्वांचं काँग्रेस पक्षाचा म्हणजे दुपट्टे टाकून मी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर युवकांसोबत मी चर्चा केली। त्या चर्चेमध्ये असं दिसलंय की ह्या सरकारने कोणत्याच युवकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे फार मोठी निराशा ह्या भाजपच्या सरकार, हे महायुतीचं जे सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे, त्या सरकारच्या बद्दल त्यांनी फार तीव्र प्रतिक्रिया माझ्याजवळ व्यक्त केली आहे आणि त्यांना मी आश्वासित केलं आहे की आपण राहुलजीच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर निश्चितपणे आपण युवकांना बेरोजगारीपासून मुक्त करू। युवकांना उद्योगधंदेसाठी जी काही मदत लागेल ती मदत आपण आपल्या पक्षातर्फे, ह्या महाविकास आघाडीतर्फे मिळवून देऊ।